चला तर आता आपण आहे ना गहू घेतलेले, एक डब्बा गहू घेतलेला आहे. हा डब्बा आहे ना 1 किलोचा माप किंवा अस्तर, तुम्ही अस्तर माहिती ना, अस्तर म्हणून गहू इतकं घेतलेले आहेत. आपण आता यांना स्वच्छ आता धुवून घेते आणि रात्री ना हे आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत. म्हणजे गहू वलायचे कसे असतं, आपण लाडूसाठी गहू वलतोय ना, तर वलण्यासाठी असं करावं लागतं. तर गहू स्वच्छ धुवून त्यांचं पूर्ण पाणी निथरू द्यायचं. नंतर ते कॉटनच्या कपड्यामध्ये रात्रभर असे गाठ बांधून ठेवून द्यायचे. मग आपण आहे ना त्याला दुसऱ्या दिवशी फॅन खालीच सुकवायचे घरामध्ये. जास्त काही एवढं ओले नसले तर मग फॅन खालीच आपण, आणि जर जास्तीच ओले राहिले तर कवळ्या कवळ्या उन्हात सकाळी टाकून द्यायचे त्यांना. पण मग आपण आता बघा त्यांना पूर्ण पाणी निथरून घेतलं ना, तर काही एवढे ओले राहत नाही मग ते. आता मी ते पूर्ण बघा कॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्यावर टाकून घेते आणि आपण मस्त आता गासोडी बांधून ठेवून देणार आहे. आणि आपण हे सकाळीच काढायचं आहे आणि थोडंसं उन्हात, कवळ्या उन्हात वाळवायचं आहे अर्धा 1 तास. आणि नंतर मग आपण जर जास्तच कोरडे राहिले तर मग फॅन खालीच राहू द्यायचे थोड्या वेळ. आणि बघा आता आता मी आता झाकून ठेवते त्यांना, असं पूर्ण छानशी अशी गाठ मारून घेतली आणि झाकून ठेवलं. आणि काल बघा तूप करून घेतलेलं ना, तुपाचं भांडं पडलेलं होतं तिथे, पातेले वगैरे. आणि आता दुसऱ्या दिवशीची सकाळी हे बघा एवढं तूप पडलेलं होतं ना, तर मुलांना तूप करून घेऊ म्हटलं. नमस्कार युट्यूब फॅमिली, कशी आहेत, मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता बघा तुम्हाला दाखवलं ना मी, एवढं आपलं कालचं तूप पडलेलं होतं आणि घरीच करून घेताना खूप छान असं मस्त टेस्टी तूप होतं. आणि मुलांकरता म्हटलं काहीतरी पौष्टिक, मुलं आहेत ना थोडं आजारी वगैरे पडले ना थोडे दिवस, तर मग त्यांचे खूप खायचे नाटकं होतात. तर आणि असं पण मुलगा आहे ना, तूप आमच्या दादूला आहे ना तूपच चालत नाही, तो खातच नाही असं वरून तूप. आणि रोजचं आपल्या पोटात 2 चम्मच तरी तूप गेलं पाहिजे, डॉक्टर म्हणतात की तर तब्येत चांगली राहते. मग तो खात नव्हता ना, म्हटलं चला आता घरी तूप पण येत ना, तर मग आम्ही बाकी सगळे तूप खातो पण तो खात नाही. मग त्यासाठी ना थोडेसे लाडू करून घेऊ म्हटलं. मग आता मस्त दळण दळून घेतलं मी आणि रवा आणि मैदा पाडून घ्यायचा. आणि आता मस्त कपडा बांधून घ्यायचा साडीचा आणि त्याच्याने गाळून घेतलं. नंतर राहिलेलं आहे ना बघा, आपला रवा रवा निघाला ना पूर्ण असं हळूहळू आपल्या पिठाच्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे. कोंडा कोंडा निघाला का काढायचा, परत गाळायचा, असं 2-3 वेळेस आपलं जोपर्यंत कोंडा निघतो ना तोपर्यंत करायचं आहे. तर बघा 3 वाटी, ही वाटी आहे ना, असं 3 वाटी आपला मैदा पडलेला आहे, म्हणजे मैदानी पिठी म्हणतात याला. तर 3 वाटी आपली पिठी पडली आणि 1 वाटी आपला बारीक रवा. रवा आहे ना असं छानसा बारीकच घ्यायचा आहे लाडूसाठी, तरच आपले लाडू खूप छान होतात. आणि जर जाड रवा घेतला ना तर भाजून अजून खूप असं चरचर लागतात मग त्या लाडूमध्ये. तर रवा खूप असा बारीकच घ्यायचा 0 नंबरचा, त्याच्याने लाडू आहे ना पिठीचे खूप छान होतात आणि तूप पण त्याला कमी लागतं. आणि आता मी पिठीचं म्हणजे आपलं पिठी भाजताना आहे ना तूप टाकून भाजून घेतली. पिठीला तूप टाकून भाजल्यानंतर खूप छान भाजली जाते. आणि रवा आहे ना थोडासा कोरडाच भाजायचा पहिले, नंतर आपण त्याच्यामध्ये तूप टाकतो. तर मी आता मस्त छान अशी पिठीचं 2 म्हणजे 2 भाग करून भाजून घेतले. अ, 1-1, 2 भाग करून, म्हणजे खूप छान अशी मस्त भाजली जाते. थोडं फुल गॅसवरती केलं पण पटापट पटापट असं हलवत राहायचं. नंतर आपण मंद गॅसवरती केलं तर बघा खूप छान असं मस्त सुगंध सुटला की मग आपण ते भाजलं असं समजायचं. तर मग मी आता काढून घेतलं ते. आणि आता त्याला थोडंसं हे बघा, आता रवा घेतलेला आहे, रवा भाजून घेते. 1 वाटी रवा आहे आपला आणि 3 वाटी आपला पिठी होती. तर मग आता हे आपण मस्त रवा पण आता कोरडाच भाजून घेते मी. कसं आपलं पटापट कढईवरती ना टाकल्यानंतर पटकन असं ढवळत राहायचं आहे. नाहीतर मग कसं असतं ते लागण्याची शक्यता असते. आणि रवा वगैरे भाजताना आहे ना जाडच बुंदाचं घ्यायचं आहे, म्हणजे आपलं रवा किंवा मैदा किंवा पिठीचं ते असं म्हणजे खूप छान भाजलं जातं. नाहीतर मग खाली लागतं, कुठं काळपट कलर, कुठं काय असं होतं. त्याकरता आहे ना जाड पातेली जर घेतली ना आपण, जाड बुंदाची कढई, तर त्याच्यामध्ये खूप छान भाजलं जातं. रवा पहिले बघा मी कोरडाच भाजून घेतला. आता मस्त त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेते. आणि तूप टाकून जेवढं भाजलं ना तेवढं म्हणजे आपण भाजल्यानंतर तूप टाकलं ना तर मग आपल्याला अंदाज पण कळतो, आपल्याला किती तूप लागणार आहे, काय लागणार आहे, याच्यावरून आपल्याला अंदाज कळून जातो. तर आपण पिठी भाजताना सुद्धा आपण रवा हे तूप टाकून घेतलं आणि मस्त भाजून घेतलं. आणि आता हे टाकून बी रवा बी ना आपण तूप टाकून आता
पहिले कोरडा भाजला, नंतर आता तूप टाकून भाजून घेते, म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज कळून जातो. आपण याच्यामध्ये जेवढं तूप टाकलं ना, मग तेवढं अजून अर्धं उरलेलं असतं, मग त्याच्यावरून अंदाज कळतो. मग पिठी आपल्याला किती टाकायची, काय टाकायची, आपण मग आपल्या तुपाचा अंदाज बघून करावं लागतं ना आपल्याला. तर मग आपण काय करतो, पहिले सगळं भाजून घेतो, नंतर आता उरू देतो आणि बाकीचं पीठ उरू द्यायचं आहे. जर आपलं तूप जर उरलं तर मग आपल्याला नंतर भाजून टाकता येते. पण कोरडं झालं तर अचानक जर आपण जास्त पीठ टाकून दिलं आणि कोरडं झालं तर मग आपल्याला तूप कुठून आणायचं, त्याकरता आहे ना आपण पहिले पूर्ण एवढं भाजून तूप गरम करून टाकून द्यायचं. अजून परत आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकतो ना, त्यामुळे कोरडं होतं. काही ड्रायफ्रूट टाकतो त्याच्यामुळे मग ते कोरडं होतं. आपल्याला तुपाचा अंदाज बघून पहिले पूर्ण पीठ भाजून वस्तू टाकून द्यायच्या, मग त्याच्यामध्ये तूप टाकून द्यायचं गरम करून. मग जास्तीचं राहिलं तर मग अजून बघा, आता आपण जास्त तूप वाटतं आहे ना, आता खूप असं जास्त हे झालेलं आहे, तर मग आपण त्याच्यामध्ये अजून परत भाजून टाकू शकतो. आपल्याकडे जर काढून ठेवलेलं राहिलं ना, आपण काढूनच ठेवायचं आहे आणि मग एक भांडं परत आपण भाजून घ्यायचं आणि मग टाकून द्यायचं जास्त वाटलं तर. तर बघा आता थोड्याशा गाठी झालेल्या होत्या ना, मी 2 चम्मच घेऊन त्याच्याने असं मस्त मोडून घेतलं. नंतर बघा आता खोबऱ्याचा किस टाकून दिला आणि खोबरं वगैरे आवडतं पिठीच्या लाडूमध्ये, जास्त काही बाकीच्या वस्तू आवडत नाही. आणि आपण टाकून घेतोय आता हे काजू. बघा काजू आहेत ना, थोडे जाडसरच होते, ते आता मी मिक्सरला फिरवते आणि मग टाकते. ही विलायची पावडर आपण साखरमध्ये काढून घेतलेली आहे. लाडूमध्ये टाकल्यानंतर खूप छान लाडूंना टेस्ट येते. आणि आता काजू टाकते मी. आणि बदाम आहे ना आमच्या घरी, म्हणजे मला बदाम चालत नाही, बदाम जर खाल्ला ना तर मला उलट्या होतात, त्याकरता बदाम काही टाकत नाही. काजू टाकून घेतले आपण, काजूची एवढी मोठी पावडर करून घेतली आणि टाकून घेतली. आता आपण साखर मोजून टाकून देणार आहे. ही पिठी साखर पण मी घरीच बनवली. आपण साखर असते ना, ती मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आणि आपल्या पिठाच्या चाळणीने गाळून घ्यायची. खूप छान अशी मस्त घरगुती पावडर तयार होते. एक डब्बा टाकला आणि आता हे 1.5 भांडं टाकलं मी. मग आपण हे ना आपले समजा 4 भांडे झालेले होते ना, आपलं हे रवा मैदा, तर 4 भांडं झालेलं होतं, तर आपण त्याच्यामध्ये 1.5 भांडं आपण टाकून घेतलेलं आहे पिठी साखर. आणि तूप आपलं अर्धा किलो धरून घ्या तुम्ही. एवढे छान असे लाडू होतात ना, तर आपलं घरगुती तुपामध्येच मुलांपुरते एवढे लाडू होऊन जातात. आणि पौष्टिक मुलांसाठी, मुलांकरता पौष्टिक असे खूप छान असे घरगुती लाडू होतात आपले. आणि मैदाचे लाडू कधीच करायचे नाही. मैदा शरीराकरता चांगला नसतो, त्याकरता आहे ना आपण घरीच गहू ओलून लाडू करायचे आहेत. त्याच्याने खूप छान असे पौष्टिकपणा येतो आणि लाडू मुलांकरता खूप चांगले असे केलेले. तर बघा मी आता हाताने चोळून घेतले. मस्त आपण तूप गरम करून टाकलं आणि त्याच्यामध्ये, तर आता किती तूप आहे, किती हे होणार आहे, आपल्याला अंदाज कळून जातो. तर मी बाकीचं थोडंसं, म्हणजे रवा होता ना, तो बाकीचा काढून ठेवलेला होता. एकच भांडं घेतलेलं होतं आणि आपलं 3 भांडे आपण पिठी घेतलेली होती. तर बघा जास्त जर रवा टाकला ना, ते लाडूसुद्धा खूप असे रुखे रुखे, तूप जास्त लागतं. तर रवा पण जास्त घ्यायचा नाही आणि बारीकच रवा घ्यायचा आहे. तर लाडू बघा पटकन असे खूप छान होत आहे. जसे जसे पेड्यासारखेच असे हाताला मऊ लागत आहे. मस्त म्हणजे असे खूप छान लागत आहे. तूप चांगलं राहिलं ना तर लाडू पण खूप चांगले लागतात. तर बघा मी आता पटापट लाडू वळून घेते. आणि असे जर राहिले ना पटकन बांधायला पण काही एवढं त्रास नाही होत. आणि हे बघा किती छान झालेले आहेत ना, मस्त होत आहे. आणि माझा दादू तर एवढा खुश होईल ना, कारण की त्याला ना खूप लाडू आवडतं. बघा तेव्हाच तुटला, जसं जसा पेढा झालेला आहे, असे पेढ्यासारखे लाडू केले ना तर मुलांना पण खूप आवडतात. आणि खूप छान असे टेस्टी पण होतात असे लाडू केले की. आणि प्रमाण सांगितलं ना तुम्हाला, आपण 3 पट पिठी किंवा मैदा घ्यायचा. मैदा तर सहसा करून मैद्याचे बांधायचीच नाही, पण जर घेतलास तर 3 पट घ्यायचा आणि रवा 1 पट घ्यायचा. तर बघा खूप छान असे पूर्ण लाडू आपले वाळले गेले. आणि बघा आता किती भारी झाले ना. कसे वाटले कमेंट